नमस्कार मित्रांनो, श्री वि स खांडेकर शाळा 142 विकास कॉलनी उधना सुरत. गणित इयत्ता तिसरी स्वाध्याय 1 कोठून पहावे भाग 3. शिक्षक श्री आशिष रतनलाल पवार. आजच्या आपण या भागात पाहूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आज पेज नंबर 9 वरील आपल्याला आरशात अर्धा भाग कोणती आकृती दिसतो आणि नाही दिसत ते आपल्याला ह्या भागामध्ये पाहायचे आहे. खालील दिलेले चित्र पहा. टिपक्यावरील रेषा प्रत्येक चित्राचा अर्धा भाग आरशात बरोबर त्याच्या सारखाच दिसेल त्या रीतीने भाग पाडू शकू का, तर ते आपल्याला पाहायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला याच्यातली पहिली जी आकृती त्रिकोण आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला आरसा ठेवायचा आहे आणि पाहायचे आहे का याचे दोन समान भाग पडतात किंवा नाही. चला ठेवू आरसा. चला आपण आता रेषेच्या मध्यभागी आरसा ठेवला असता आपल्याला त्रिकोण दिसत आहे. अर्धा भाग पुस्तकात आहे आणि अर्धा भाग आपल्याला आरशामध्ये दिसत आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाचे दोन सारखे भाग पडतात. पाहिजे मागचा भाग पण असाच आहे, बरोबर आहे. तशाच रीतीने याच्या आरशामध्ये पण आपल्याला भाग सारखा दिसत आहे, म्हणजे त्रिकोणाचे दोन सारखे भाग पडतात. चला आता पुढची आकृती. चला याचे ही दुसरी जी आकृती, ह्या त्रिकोणाचे दोन सारखे भाग पडतात का पाहू आपण. याच्या मध्यभागी आरसा ठेवून आता आपण या रेषेच्या मध्यभागी असा रीतीने आरसा ठेवला असता आपल्याला आरशामध्ये दोन सारखे भाग दिसत आहे. हे दिसत आहे. अशा रीतीने पाहता हे हा याच्या मागचा भाग, त्रिकोणाच्या मागच्या भागा असा जे सेम तसाच भाग आपल्याला आरशामध्ये पण दिसत आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाचे बी दोन समान भाग पडतात. चला आता तिसरी आकृती पाहूया. चला याचे दोन भाग पडतात का समान ते आपण पाहूया आरशात ठेवून. चला आता या ठिकाणी आपण असं मध्यबिंदूच्या रेषेवरती आपण असा ठेवला असता आरशामध्ये आपल्याला वेगळा भाग दिसतो, त्रिकोण भाग दिसत नाही, म्हणजे त्रिकोण पूर्ण होत नाही. तर ही जी आकृती आहे तर याचे दोन समान भाग होत नाही. चला त्याला दुसऱ्या रीतीने पाहूया. या रीतीने पाहिलं असता याच्यामध्ये पण त्याचे इकडून दुसऱ्याकडून फिरून पण आरसा ठेवला तर असता हा चौरस तयार होतो, म्हणजे हा त्रिकोण होत नाही, म्हणजे ही आकृतीचे दोन समान भाग होणार नाही. चला आता चौथी आकृती पाहूया. चौरस. काय हा चौरस, हा चौरस आहे. चला याचे दोन समान भाग पडतात का आपण चला पाहूया. मध्यभागी आरसा ठेवून पहा, तर याच्या मध्यभागी आपण आरसा ठेवला असता याच्या समान भाग होतात. अशा रीतीने पहा जरा. आता दुसऱ्याकडून आपण ठेवून पाहूया. तर अशा रीतीने आपल्याला याचे दोन भाग समान दिसतात, म्हणजे याचे पण दोन भाग पडतात. चला आता त्यानंतरची आकृती पाहूया. चला आता ह्या आकृतीमध्ये आपण पाहूया याचे दोन समान भाग पडतात की नाही. चला याच्या मध्यभागी आपण असा आरसा ठेवला. पहा तुम्हाला आरशामध्ये दोन समान भाग दिसत आहे. दिसत आहेत ना दोन समान भाग. पहा इकडून पहा, हा आरशाच्या मागचा भाग, सेम तसाच भाग तुम्हाला आरशामध्ये पण दिसत आहे ना. तर याचे पण दोन समान भाग पडतात. चला आता पुढची आकृती. आता ही झाडाची आकृती आहे. चला आता याच्या मध्यभागी आपण असा आरसा ठेवला. पाहता तुम्हाला आरशामध्ये सारखा भाग दिसतोय का, दोन भाग सारखे दिसत आहे का नाही. याचे दोन भाग सारखे दिसत नाही, म्हणजे ही आकृती समान भाग पाडत नाही. चला आपण तशाच रीतीने आपण दुसऱ्या रीतीने पण पाहू. चला याच्या मध्यभागी आपण अशा रीतीने ठेवले तरी पण पहा याचे दोन समान भाग पाडत नाही. पहा दोघीकडे वर्तुळ दिसत आहे, म्हणून ह्या झाडाचे दोन समान भाग पडणार नाही.
चला आता पुढची आकृती आहे बी. हा काय आहे बी. चला याचे दोन समान भाग पडतात का पाहूया आपण. मध्यभागी आरसा ठेवून चला याचे दोन समान भाग पडतात. आपल्याला एक भाग आरशामध्ये दिसत आहे आणि दुसरा भाग पुस्तकात आहे, तर याचे दोन भाग पडतात. पाहून घ्या अशा रीतीने आहे ना. तर सेम तसाच्या तसा आपल्याला आरशामध्ये दुसरा भाग त्याच्या दिसत आहे, म्हणजे बीचे दोन समान भाग पडतात. चला आता टीला पाहूया. टीच्या मध्यभागी रेषेवरती आपण अशा रीतीने आरसा ठेवूया. चला याचे दोन भाग समान दिसतात का. आरसा दिसत आहे पहा, पूर्ण दिसतोय ना टी. आता पहा याच्या मागचा भाग आपण फिरून पाहूया. पहा सारखा दिसतो ना, म्हणजे टीचे पण दोन समान भाग होतात. चला आता पुढची आकृती पाहूया. चला आता ही आकृती पाहूया. याचे दोन समान भाग पडतात का नाही. या मध्यभागी आपल्याला आरसा ठेवायचा आहे. चला आरसा ठेवूया. पाय मध्यभागी आरसा ठेवला, काय तयार झाला हा चौरस. म्हणजे ही आकृती पण दोन समान भाग पडत नाही. पाहून घ्या या ठिकाणी वरचा भाग लहान आहे आणि खालचा भाग याचा मोठा आहे. चला आता हा ग्लास आहे, याचे दोन समान भाग पडतात का आपण या ठिकाणी आरसा ठेवून पाहूया. चला अशा रीतीने आपण आता या ठिकाणी आरसा ठेवला, तर याचे दोन समान भाग पडत नाही. पहा हा काय तयार झाला, षष्टकोन तयार झाला. काय झाला, षष्टकोनची आकृती तयार झाली, म्हणजे याचे पण दोन समान भाग पडत नाही. पहा आता दुसऱ्या रीतीने पाहूया. पाहत आहे या ठिकाणी आपण असे पाहिले असता त्याचे दोन समान भाग पडत नाही. चला आता पुढची आकृती पाहूया. चला ह्या पिंपळाच्या पानाच्या मध्यभागी आपण असा आरसा ठेवूया. चला आरशाच्या दुसरा भाग, आरशामध्ये दुसरा भाग तुम्हाला दिसत आहे, म्हणजे सारखा भाग आपल्याला दिसत आहे, म्हणून ही आकृती पूर्ण आहे. पहा दिसत आहे ना, हा पुस्तकातला अर्धा भाग आहे आणि हा भाग आपण आरशात पाहिला, ती आकृती पूर्ण होते. जसे जसे आपल्याला आरशामध्ये अर्धा भाग दिसत आहे, म्हणजे ही आकृती दोन समान भाग करते. चला आता हा काय आहे यम. यमच्या मध्यभागी आपल्याला आरसा ठेवायचा आहे आणि याला पाहायचे हे पूर्ण दोन भाग समान आहेत काय जे. हो पहा आपल्याला आरशामध्ये एक भाग दिसत आहे आणि एक पुस्तकात आहे, म्हणजे पण ही आकृती दोन समान भाग काढते पडतेच पाहिजे. अशा रीतीने आहे ना यमचा अर्धा भाग, तसा अर्धा भाग आपल्याला इथं आरशामध्ये पण दिसत आहे. चला आता याची पुढची आकृती पाहूया. याचे दोन समान भाग पडतात का पाहूया या आकृतीचे. चला याच्या मध्यभागी पण असा ठेवला, पहा आपल्याला आरशामध्ये दुसरा भाग दिसत आहे, म्हणजे ह्या आकृतीचे पण दोन समान भाग पडतात. पहा पडतात ना, पाहून घ्या परत एक वेळेस. हे पहा अशा रीतीने अर्धा त्रिकोण भाग या ठिकाणी दिसत आहे. आता पहा आरशामध्ये दोघी पूर्ण अर्धा भाग दिसत आहे, म्हणजे हा त्रिकोण तयार झाला, म्हणजे ही आकृती दोन समान भाग पाडते. चला आता ह्या आकृतीच्या मध्यभागी आपण आरसा ठेवूया आणि तुम्ही पण आरसा ठेवून परत ही प्रवृत्ती करायची आहे. पहा अशा रीतीने हा पहा है ना, आरशामध्ये त्याचा दुसरा भाग दिसत आहे आणि हा आरशाच्या मागचा भाग अर्धा आहे. तसाच आरशामध्ये तोच भाग तसा आपल्याला आरशा दिसत आहे. पाहून घ्या, म्हणजे ही पण आकृती मध्यभागीमधून दोन समान भाग पाडते. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये शिकलो आहोत की कोणत्या वस्तूचे दोन समान भाग पडतात आणि दोन भाग पडत नाही. चला आता याच्यामध्ये पण आपल्याला ही आकृतीचे आता समान भाग पाडायचे आहे. तुम्ही पण ही प्रवृत्ती करताना घरी पुस्तक ठेवून आरसाचा वापर करून कोणाचे दोन भाग पडतात किंवा नाही पडत ते या ठिकाणी करायची आहे, आणि या ठिकाणी प्रश्नोत्तर पूर्ण करायचे आहे. ही प्रवृत्ती पूर्ण करायची आरसा घेऊन. हे पहा आता या ठिकाणी पतंगचा अर्धा भाग
आपल्याला आरशामध्ये दिसत आहे. दिसत आहे ना, पण हा लहान चौरस आहे. आता आपण हे जे दुसरा भाग मोठा चौरस आहे तिथं मध्यभागी ठेवून पाहू बरं. ह्या ठिकाणी दिसत आहे तर मोठा चौरस आहे. या ठिकाणी लहान चौरस त्याच्या खालच्या भाग येतो आपल्याला दिसत नाही, म्हणजे पतंगाचे पण दोन समान भाग होऊ शकत नाही. चला आता याची पुढची प्रवृत्ती आहे. आता हा जे चौरस आहे लंबचौरस, तर ह्या लंबचौरसाचे दोन समान भाग पडतात का बरं, असा ठेवून आपण पाहूया. तर अशाचे दोन समान भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, म्हणजे याचे पण दोन भाग पडतात. हे दुसऱ्या रीतीने पण पाहूया. हे आरशाच्या मध्यभागी आपण ठेवले तर याचा असा अर्धा भाग आहे आणि त्याचा दुसरा भाग आहे अशा रीतीने, तर याचे पण दोन समान भाग पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पेज नंबर 9 वरती आरशात अर्धा भाग दिसतो का हे आपल्याला ह्या पाठात शिकायचे होते. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक साधन म्हणून या ठिकाणी आरशाचा वापर मी केलेला आहे. तुम्ही सुद्धा आरशाचा वापर करून ही प्रवृत्ती करायची आहे. याच्या जो खालील या ठिकाणी दुसरा भाग तुम्हाला दिलेला आहे पाहून घ्या. दुसरे काही अधिक चित्र काढा. आता ह्या ठिकाणी 1 2 3 आणि 4 चौरस दिले. याच्यामध्ये तुम्हाला अशा रीतीने अर्धे भाग पडू शकतील आणि नाही पडू शकतील असे 4 भाग तुम्हाला 4 चित्र या ठिकाणी काढायचे आहे. वरील दोन लंबचौरसात टिपके असलेली रेषा प्रत्येकाचे दोन सारखे भाग करते, परंतु ते आरशात दिसणारे बरोबर तसेच भाग नाहीत. अशा रीतीने पाहता या ठिकाणी मध्यभागी रेषा पडली पण ते दोन समान भाग पडतील अशा सर्व आकृत्या नाही. तर आता ही जशी याचे दोन समान भाग पडतात आरशामध्ये, तशा रीतीने अमुक जी आकृती आहे त्याचे दोन समान भाग पडत नाही. पाहता ही पहिली आकृती हे या ठिकाणी पहिल्या आकृतीचे दोन समान भाग पडतात. दुसरी आकृती त्याचे पण दोन समान भाग पडतात, परंतु हा त्रिकोणच्या ह्या मध्यभागी घेतल्याने त्याचे दोन समान भाग दिसत नाही. आता हा जो वरचा टोक आहे त्रिकोण आहे तसा तो आरशामध्ये इकडे त्रिकोण दिसत नाही, ते आपण आरशामध्ये पाहिले जे प्रवृत्ती करून. चला, हा जसा अर्धा भाग आहे तसाच हा अर्धा भाग आहे, म्हणजे याचे दोन समान भाग पडतात. त्यानंतरची ही जी आकृती मध्यभागातून इथून जे आरसा ठेवला असता आपला याचे पण दोन समान भाग होतात. आणि ही जी आकृती झाडाची, तर याचे दोन समान भाग पडत नाही, कारण की इथं झाडाचे थड आहे आणि इथं वरते झाडाचे पान आहे, म्हणून हे दोघी भाग आरशामध्ये आपल्याला सारखे दिसत नाही. म्हणजे ही पण आकृती जी ही दोन समान भाग मध्ये वाटली जात नाही. त्यानंतर बी, हा बीचा अर्धा भाग जसा इकडे आहे तसंच तिकडे पण आपल्याला आरशात दिसतो, म्हणजे ही आकृती पण दोन समान भाग पाडते. त्यानंतर टीचा जसा अर्धा भाग इकडे आहे तसाच अर्धा भाग आपल्याला आरशात पण दिसतो, म्हणजे ही पण आकृती दोन समान भाग करते. आता ही जी आकृती इथे वरचे भाग लहान आहे, खालचा भाग मोठा आहे, म्हणजे याचे पण दोन समान भाग दोघीकडे पडत नाही, म्हणजे ही आकृती समान नाही. चला, त्यानंतर ही जी आकृती याच्यामध्ये ग्लासाची, याच्यामध्ये पण हा खालचा भाग लहान आहे वरचा भाग मोठा आहे, तर हे पण दोन समान भाग पाडत नाही. त्यानंतर हे पानाचे चित्र आहे, तर हे पण दोन भाग समान दिसत, जसा हा भाग आहे तसाच इकडचा पण भाग आहे. त्यानंतर यम आहे, यमचा जसा भाग इकडे आहे तसाच इथं यमचा दुसरा भाग पण आपल्याला आरशात दिसतो, म्हणजे ही आकृती दोन समान भाग करते. त्यानंतर ही जी आकृती हे पण दोन समान भाग करते. त्यानंतरची ही जी आकृती याच्यामध्ये पण असा ठेवला असता आपल्याला दोन समान भाग दिसतात. त्यानंतर ही जी पतंगची आकृती त्याचे दोन समान भाग पडत नाही, कारण की याच्या वरचा भाग मोठा आहे आणि खालचा भाग लहान आहे. याच्या मध्यभागात आरशा ठेवला असता याचे दोन समान भाग होत नाही. त्याला आता जे लंबचौरस आहे ते याचे दोन भाग आपण आरशामध्ये पाहू शकतो, म्हणजे हे अर्धा भाग सारखा आहे दोघींच्या. तर अशा रीतीने तुम्हाला ह्या ठिकाणी 4 बॉक्समध्ये असे चित्र काढायचे की जेणेकरून त्याचे दोन समान भाग होतील आणि दोन समान भाग होणार नाही, अशा रीतीची प्रवृत्ती तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये करायची आहे. चला, आता या बाकीचा पुढचा भाग आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. नमस्ते मित्रांनो, नंतर भेटूया.